नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक नम्र विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ बघत जा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच माझं मत काय आहे त्या मताबद्दल तुम्ही व्यक्त होत जा. खरं तर हा व्हिडिओ मी असं ठरवलं होतं की बनवायचाच नाही आहे, कारण की कुठेतरी तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी निगेटिव्हिटी येईल की हा माणूस निगेटिव्ह आहे, किंवा शिक्षक भरतीविषयी यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आहेत, किंवा भावी शिक्षकाविषयी माझ्या मनात तुमच्याविषयी चांगले विचार नाही, असं तुमचं मत हा व्हिडिओ बघून बनू शकतं. कारण की मी भरपूर व्हिडिओमध्ये सत्यता मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर भरपूर ठिकाणी मला निगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला. मी निगेटिव्ह कमेंटला घाबरत नाही, त्यामुळे मी कमेंट बॉक्स कधी ऑफसुद्धा करत नाही. फक्त एक माझी प्रामाणिक इच्छा असते की सर्वांनी व्यक्त होताना थोडीशी भाषेची मर्यादा ठेवावी. आणि कसं असतं, रिॲलिटी बघा, सत्य हे कटू असतं कधी पण. आणि रिॲलिटी आपण काय करतो आहे, आपण स्वप्नाच्या ज्या जगामध्ये जगतो ना, तेव्हा आपण रिॲलिटीकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो, आणि त्यामुळे भविष्यामध्ये आपली फजिती होते, भविष्यामध्ये आपल्याला दुःख वाटायला येतं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, तुम्ही काय करता, 10 मिनिटाचा व्हिडिओ असला तर 2 मिनिट 3 मिनिट बघता, आणि जे तुम्ही ऐकलेलं असतं, ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघता त्या दृष्टीने तुम्ही व्यक्त होता. इच्छा अशी आहे की माझी व्हिडिओ तुम्ही सर्व बघायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यक्त व्हा, आणि त्या व्यक्त झाल्यानंतर तुम्हाला मी माझे उत्तर, माझं मत काय मी सांगेल. सर्वांना परत विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, धक्क्यावर धक्के थंबनेल बघून तुम्ही डेफिनेटली आपला व्हिडिओ ओपन केला असेल. फेज 2ची वाट होणार आणखी बिकट, खूप बिकट होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. जागाच राहिल्या नाही आहेत, अतिरिक्त शिक्षक होत आहेत, मग जाहिरात कुठून येणार आहे. टेट 3साठी टेट 2पेक्षा सेकंड टप्प्यापेक्षा पण टेट 3वाल्यांसाठी खूप मोठी धोकादायक घटना, म्हणजे धोकादायक माहिती आहे. आणि कंत्राटी भरती शिक्षकाचा काय इफेक्ट होऊ शकतो ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो बघा, शिक्षक दिनीच खूप मोठा असा कायदा किंवा खूप मोठा GR असा प्रसिद्ध झाला होता. म्हणजे अशी संधी साधल्या गेली होती की एका प्रकारे जखमेवर कुठेतरी मीठ चोळायचं काम झाल्या प्रकारे अशी ही होती मित्रांनो, की 5 सप्टेंबरला GR आला होता. तो GR होता कंत्राटी भरतीचा मित्रांनो. कोणता होता? कंत्राटी भरतीबद्दल हा GR होता मित्रांनो. आणि त्याच कंत्राटी भरतीच्या GRला लागून जिल्हा परिषद बुलढाणा विभाग प्राथमिक शिक्षण विभाग यांनी 9 तारखेचा हा परिपत्रक म्हणा किंवा एक सूचना म्हणा की गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिलं होतं. विषय होता की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक DED BED अर्थधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याबाबत संदर्भ दिलेला आहे त्यांनी. 5 सप्टेंबरचा 2024चा जो GR होता. आणि खाली बघा की उपरोक्त संदर्भांकित विषयान्वये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक DED BED अर्थधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयानुसार कळविण्यात आले आहे. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार संबंधित माहिती दिलेल्या विविध नमुन्यात आपले स्तरावर दिनांक 13 सप्टेंबरपासून अर्ज आहे मित्रांनो. 13 सप्टेंबरपासून अर्ज झाला आहे मित्रांनो. तर 18 सप्टेंबरपर्यंत प्राथमिक आस्थापना यांच्या खास दूतावामार्फत सादर करण्यात यावे. आणि बघा, त्याच्यापेक्षा मजाकची गोष्ट बघा किती आहे, किंवा वाक्य बघा काय, सदर कामास प्राधान्य देण्यात यावे. बघा, बाकी तुम्ही सगळे कामं सोडा, पण सदर कामास प्राधान्य द्यायचं आहे असं शिक्षणाधिकारी बुलढाणा यांनी दिलेलं आहे. आता काल किंवा आज तुम्ही, म्हणजे आता भरपूर यूट्यूब चॅनल तुम्ही बघणारे असताना, जास्त करून शिक्षक भरतीविषयी जास्त चॅनल कोणकोणते आहेत. एक रेमान सरचं चॅनल आहे, किंवा बालुशा माने मॅडम आहेत त्यांचं एक चॅनल आहे, किंवा संदीप कांबळे सर असतील, असे एक तांबोळी साहेब असतील, किंवा 2-4, किंवा माझं एक चॅनल आहे रायझिंग टीचर वगैरे, म्हणजे 2-4च चॅनल आहे. मी चॅनलचं नाव घेतो कारण की मला कोणत्याही चॅनलविषयी नाव घेण्याविषयी किंवा त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठेही निगेटिव्हिटी नाही आहे. सर्व आपापल्या परीने काम करत आहेत. तर बालुशा मॅमच्या इथेसुद्धा तुम्ही बघितलं असेल, किंवा संदीप कांबळे सर असतील, किंवा रेहमान सर असतील, यांचे चॅनलसुद्धा तुम्ही जर बघत असाल तर तिथेही व्हिडिओ बनवण्यात आलेले आहे. आणि माझा एक व्हिडिओ त्याबद्दलच आहे, वेगळं असं काय नाही आहे. तर तुम्ही अहमदनगर शिक्षणाधिकारी जे प्राथमिक आहेत त्यांची तुम्ही एक त्यांच्याविषयी एक कॉल रेकॉर्डिंग ऐकलेली असेल, किंवा
एक पत्र बघितलेलं असेल की अहमदनगर जिल्हा जो आहे मित्रांनो, अहमदनगर जिल्हा, तर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जे आहे मित्रांनो, की ह्या जिल्ह्यामध्ये जवळपास झेडपीच्या ज्या जागा आहेत मित्रांनो, ह्या झेडपीच्या कारण की 700 ते 750 जे शिक्षक आहेत मित्रांनो, हे कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहेत. किती? 750 जवळपास शिक्षक हे कंत्राटी पद्धतीने एका जिल्हा परिषदमध्ये, म्हणजे एका जिल्ह्याची कंडिशन आहे मित्रांनो. ओके. 700 ते 750 नगर जिल्हा तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने याने. आणि 700 ते 750 जर शिक्षक हे म्हणजे अतिरिक्त होणार आहेत आणि तेवढेच शिक्षक जे मित्रांनो जवळपास कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. आता हे जे अतिरिक्त शिक्षक होणार आहेत मित्रांनो तर ह्या शिक्षकांचं समायोजन यांना दुसरीकडे कुठेतरी करणं आहे. कंत्राटी भरती तर नंतरची गोष्ट राहिला मित्रांनो, पण हे जे शिक्षक अतिरिक्त होणार आहे आणि हे शिक्षक अतिरिक्त झालेले यांचं समायोजन सर्व ठिकाणी करावं लागणार आहे. अहमदनगरमध्ये आंतरजिल्हा बदली सुरू आहे. आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर त्याच्यानंतर किती जागा हे होतात, त्या जागा खाली झाल्यानंतर त्या ठिकाणी सेकंड फेजपेक्षा पण जे शिक्षक समायोजित करायचे आहेत पहिले ते समायोजन होईल आणि त्याच्यानंतरच पवित्र पोर्टलला जर जागा खाली असल्या तर पाठवल्या जाईल. पण हे समायोजन केल्यानंतर अहमदनगर शिक्षणाधिकारी यांचं म्हणणं असं होतं की जागाच राहणार नाहीत सेकंड फेजसाठी. म्हणजे बिलकुल शून्य आहेत का? तर शून्य नाही म्हणता येणार, कमी प्रमाणात. कारण की मला सांगा 700-750 शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत. 700-750 शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. त्यामुळे सेकंड फेजमधून नवीन शिक्षक घेऊन यांना जॉईनिंग नाही मिळणार मित्रांनो. पहिले ह्या शिक्षकांचा यांना बंदोबस्त करावा लागणार, ह्या शिक्षकांना याचं समायोजन करावं लागणार. आता हे झालं नगर जिल्ह्याचं. अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर शिक्षक अतिरिक्त होत गेले, एक जर गोष्ट सांगायची झाली तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जर एक विचार केला तर अशी एक न्यूज आली होती पाठीमागे, 29 ते 30 हजार हे शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात या कंत्राटी पद्धतीमुळे. आणि एवढे जर शिक्षक अतिरिक्त झाले तर यांचं पहिलं समायोजन करावं लागेल आणि यांचं जर समायोजन झालं तर सेकंड फेजला काय अवस्था राहील की जाहिरात द्यायची कुठून. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सेकंड फेज बघा, मी 1,01,000% सांगतो, 101% पण नाही, 100% पण 1,01,000% सांगतो, दुसरा टप्पा होणार 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 सेकंड फेज होणार, डेफिनेटली होणार. पण जागा किती येतील याची शक्यता कमी आहे आणि जागा येण्याचे चान्सेस, झेडपीच्या जागा येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मित्रांनो. स्थानिक स्वराज्य संस्था असो, अनुदानित शाळा असो, ओके, या संस्थेवर जागा येतील, भरपूर येतील, काही प्रमाणात कमी येतील, काही ठिकाणी जास्त येतील. पण त्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपल्या ज्या हे शैक्षणिक संस्था असतात अशा ठिकाणी झेडपीच्या जागा कमी येण्याचे चान्सेस याच्यामुळे आहे कारण की अतिरिक्त जेवढे शिक्षक होणार आहेत त्या शिक्षकांचं पहिलं समायोजन होणार आहे. त्याच्यानंतरच जर जागा खाली असल्या तर त्या जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील. 10% पद कपात भरती होणार, डेफिनेटली होणार मित्रांनो. रिक्त अपात्र गैरहजर माजी सैनिक राऊंड होणार, 100% होणार. मी कोणतीही गोष्ट नाही म्हणत नाही होणार नाही म्हणून, पण रियालिटी ही पण आहे, पण होणार आहे. पण जागा किती येतील याची किती शाश्वती आहे. हे झालं दुसऱ्या टप्प्याविषयी. हा झाला टेट 2 अभ्यगतधारकांचा विषय मित्रांनो. पण याच्यापेक्षा भयानक स्थिती ही टेट 3 वाल्यांसाठी राहू शकते. बघा, अभ्यास बंद करायचा नाही आहे, टेट 3 वाल्यांचा अभ्यास बंद करायचा नाही मित्रांनो. मागच्या भरती प्रक्रियांचं काय झालं आहे तुम्हाला माहिती आहे. 2010-11ला शेवटची भरती झाली होती, त्याच्यानंतर डायरेक्ट 2017ला भरती झाली. 2017 नंतर मित्रांनो आत्ता ही भरती होत आहे. 2022ची 24 उजाडल्या मित्रांनो. आता 24ची टेट 3 इलेक्शन झालेलं असेल मित्रांनो. इलेक्शन झाल्यानंतर टेट 3 एक्झाम होईल, एक्झाम होणार नाही असं नाही मित्रांनो. TET 10 नोव्हेंबरला होणार, टेट 1-2 महिन्यानंतर, त्याच्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2025ला 1,01,000% होणार. त्यामुळे म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. TET होणार, टेट होणार, TAIT होणार, थर्ड टेट होणार. पण भरती कधी होईल याची गॅरंटी तुम्ही घेऊ शकत नाही. कदाचित त्याला 2029सुद्धा उजाडू शकतं. ओके, 2029सुद्धा उजाडू शकतं मित्रांनो. 2017 नंतर 2022 लागले, 5 वर्ष गेले मित्रांनो. 2024पर्यंत भरती प्रक्रिया सुरू आहे. इथून जर 5 वर्ष पकडा, आता इलेक्शन आहे म्हणून काहीतरी हे थोडंफार ॲक्टिव्ह आहेत, नाहीतरी डायरेक्ट मरगळून जातील त्याच्यानंतर. ओके, आणि सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे मित्रांनो कंत्राटी भरती. कंत्राटी भरती शिक्षक भरतीवर खूप मोठा इम्पॅक्ट टाकणार आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला असं वाटत असेल
की अरे यांना 6 महिने किंवा 1 वर्षासाठी जॉईनिंग करून घेते, हे स्वप्न तुम्ही बघूच नका. जे माजी नियुक्त शिक्षक आहे, सॉरी, जे कोण रिटायर शिक्षक घेणार आहे मित्रांनो, ते रिटायर झालेले, यांची नियुक्ती 70 वर्षापर्यंत आहे, पण त्यांना 3 वर्षापर्यंत त्यांना वाढीव देणार आहे. पहिलं वर्षभर, नंतर परत दुसऱ्या वर्षी 3 वर्ष, त्याच्यानंतर 70 वर्षानंतर ते समजा त्यांना एलिजिबल राहणार नाही. पण जे डी-एड बी-एड बेरोजगार धारक लागणार आहेत, यांचं प्रत्येक वर्षानंतर रिन्यूअर होणार आहे मित्रांनो. 1 वर्षानंतर परत रिन्यूअर. इथं ते असं म्हणलेच नाही की 1 वर्षासाठी घेणार आहे नंतर आम्ही काढू. यांनी एवढं दिलेलं आहे की आम्ही त्यांना तेव्हाच काढू जेव्हा तिथं 20पेक्षा पटसंख्या जास्त झाली. त्याच्यानंतर तिथं जर पवित्र पोर्टलमधून शिक्षक आला, ती शाळा जर पवित्र पोर्टलला आली, त्याच्यानंतर नवीन भरती झाल्यानंतरच तो शिक्षक तिथला काढला जाईल. मला सांगा, ज्या शाळेची ऑलरेडीच कंडिशन एवढी खराब झालेली आहे, तिथं पटसंख्या वाढेल याची काय गॅरंटी आहे? त्यामुळे ही कंत्राटी भरती मित्रांनो हा खूप मोठा घाट आहे. यानं खूप बेरोजगार, म्हणजे मी तर असं म्हणेल की सेकंड फेजची वाट बघणारे जर कोणी डी-एड बी-एड धारक कोणी असतील आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये ही जाहिरात वगैरे आली असेल, तर कदाचित भरून टाका तिथे. समोरचं बघून राहू आपण की दुसरा टप्पा काय होईल आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन होईल का नाही होईल, तिसऱ्या टेटचं काय होईल. पण ज्यांना कोणाला संधी असेल त्या संधीचं सोनं करा आणि घेऊन टाका कमीत कमी. पहिली गोष्ट तरी कंत्राटी भरती रद्दच व्हायला पाहिजे. 2022मध्ये यांनी आणलं होतं की आम्ही भरती रद्द करू, पण काही न करता लेकरांच्या तोंडाला पानं पुसले यांनी आणि यांचं मनमानी कारभार सुरूच राहिला. आणि कंत्राटी भरतीचा GR परत शिक्षक दिनीच काढला, म्हणजे आणखी जखमेवर मीठ चोळलं यांनी. आणि ही भरती कॅन्सल होईल न होईल याची कमी गॅरंटी आहे मित्रांनो कंत्राटी भरतीचं. कारण की प्रत्येक ठिकाणी, मी जिथे जॉब करतो रेल्वेमध्ये सुद्धा, इथे पण फक्त कंत्राटाचे, म्हणजे नुसतं कॉन्ट्रॅक्टरचे लेबर आहेत मित्रांनो. इथे सुद्धा प्रत्येक गोष्टीला इथं लेबर आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला लेबर दिलेलं आहे यांनी. हे खूप मोठं मित्रांनो हे आहे. कारण की प्रत्येक संस्थे, म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट कंपन्या असतील, यांचे खूप खूप मोठे टेंडर, हे पैसा येतो यांना, सरकारकडून पैसा भेटतो आणि सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे मित्रांनो सर्वांना हात जोडून विनंती आहे, एक तर याचा विरोध करा. ओके, कंत्राटी भरतीविषयी आता येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आंदोलन होणारच आहे. ही भरती 100% कॅन्सल व्हायला पाहिजे. आणि 20पेक्षा पटसंख्या कमी असो काही असो, तिथं प्रामाणिकपणे तुम्ही पवित्र पोर्टलचा शिक्षक द्या. तो चांगल्या प्रकारे काम करेल, त्या शाळेची पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करेल. आणि कंत्राटी जर जॉईन झाले मित्रांनो, तर त्या जागा परत पवित्र पोर्टलला येतील याची गॅरंटी खूप कमी आहे बरं का, लक्ष असू द्या. फक्त नगर जिल्ह्यामध्ये 700-750 शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत, त्यांचं समायोजन होईल. समायोजननंतर वॅकन्सी जर झेडपीच्या खाली राहिल्या तर त्या पवित्र पोर्टलला येतील, आणि आल्या तरी त्या एवढ्या कमी प्रमाणात राहतील. आता मला सांगा, 700-750 शिक्षक जर अतिरिक्त झाले, एवढ्या जर जागा खाली असत्या तर किती फायदा झाला असता, पण नाही मित्रांनो. त्यामुळे दुसरा टप्पा कुठेतरी आपल्याला एका हाताने लॉलीपॉप दिलेलं आहे, फक्त तोंडामध्ये दिलेलं आहे सगळ्याला, ते पूर्ण खायचं नाही दिलेलं आहे. दांडी त्यांच्या हातातच आहे, कधी दांडी हिसकून घेतील आणि कधी नाही याची गॅरंटी नाही मित्रांनो. त्यांनी असं नाही केलं की लॉलीपॉप घेतलं आणि चॉकलेट आहे आणि ते पूर्ण तोंडात टाकलं आणि खा बाबा तू, नाही. त्यांनी लॉलीपॉप दिलेलं आहे, तोंडात तर दिलेलं आहे आपल्याला सगळ्याला, पण पूर्ण आपल्या हातात त्याची हे नाही दिलेली, पटकन काढून घेतील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कुठेही माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी निगेटिव्हिटी नाही आहे, पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एकतर या भरतीचा एक तर विरोध करा. जे कोणी आता बघा, भरपूर विरोध तर करतीलच, पण काही गावात आहे किंवा गावाशेजारी आहे म्हणून तिथं जाऊन जॉईनसुद्धा होतील, ते पण चुकीचे नाही मित्रांनो. त्यांना भविष्य कळू राहिलं की काय होणार आहे समोर. त्यामुळे होता होईपर्यंत बघा, हे कॅन्सल होण्याचे चान्सेस तर खूप कमी आहेत, हे कॅन्सल करतील असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे जॉईंट होऊन जा. दुसरा टप्पा होतच राहील, दुसरा टप्पा होणार नाही मी असं म्हणत नाही, जागा येणारच आहे. कमीत कमी त्यांना म्हणावं, आमच्या ज्या हक्काच्या 10% आहेत आणि रिक्त अपात्र गैरहजर आहेत, आमच्या हक्काच्याच द्या. आम्ही तुमच्याकडून शिल्लकची अपेक्षा करत नाही आहे की तुम्ही परत 50,000ची ॲड द्या आम्हाला, 25,000ची ॲड द्या आणि आमच्या पूर्ण नाही. तुम्ही ज्या 10% कपात केलेलं आहे, ज्या रिक्त अपात्र गैरहजर माजी सैनिकच्या जागा आहेत त्याच आम्हाला द्या, आमच्या हक्काच्याच द्या. भीक आम्हाला देऊ नका, पण आमच्या हक्काचं हिरावून घेऊ नका. कारण की खूप मोठं मित्रांनो, असं जर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये झेडपीमध्ये जर अतिरिक्त एक्सेस शिक्षक होत असेल तर त्यांचं समायोजन करणं जरुरी आहे पहिले सरकारला. त्याचं समायोजन होणार, त्याच्यानंतर गोष्टी भानगडी चालणार, त्याच्यानंतर त्याच्या किती जागा याच्यावर येणार किती नाही याची शाश्वती खूप कमी मित्रांनो. त्यामुळे वेळेत जागे व्हा. हा खूप प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवलेला होता. मला तर पहिली गोष्ट हा बनवायचाच नव्हता, कारण की कुठेतरी असं माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी नको व्हायला यार, की हा माणूस असं का बोलत आहे.
त्यामुळे सेकंड फेज होणार आहे. मी नाही होणार असं म्हणत नाही. जागा किती येतील याची शाश्वती आपण घेऊ शकत नाही मित्रांनो, कारण की कंत्राटी भरतीमध्ये कुठेतरी आपल्या भरतीला धक्का लागणार, 100% लागणार, असं म्हणू शकत नाही आपण की काय होणार नाही म्हणून. त्यामुळे सावध व्हा. ओके. सेकंड टेटवाले तरी कुठेतरी आरामात झोपू शकतात की बाबा सेकंड फेज होऊन कुठंतरी 1-2 मार्कवाले कमीवाले सिलेक्शन होईल. पण टेट 3वाल्यांना अभ्यास तुम्ही सुरू ठेवा, परीक्षा होणार आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, अभ्यास करून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे. तुम्ही 80, 90 आणि 100 आणि 110 मार्क घेऊन काही होणार नाही तुमचं समोरच्या टेटमध्ये. ज्याला सिलेक्ट व्हायचं आहे पहिल्या राऊंडमध्ये, बाकीच्या राऊंडची वाट बघायची बसतच नाही. ज्यांना सिलेक्शन करायचं असेल त्यांनी 140+ मार्क घ्यायचे, तरच तुमचं सिलेक्शन होईल. नाहीतर मग तुम्ही अशीच वाट बसाल. कन्व्हर्टेड राऊंड कधी येतो, विथ इंटरव्ह्यू कधी येतो, विदाऊट इंटरव्ह्यू कधी येतो, मग हा कधी येतो, मग सेकंड टप्पा कधी येतो. ह्या गोष्टीची वाटच पाहिजे ना मित्रांनो. मार्कच असे घ्यायचे की त्यांच्या बापाला आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन करून शाळा देता आली पाहिजे. असे मार्क घ्यायचं, तसं टार्गेट ठेवा. मग ती भरती प्रक्रिया कधी हो, पण मार्क असे घेऊन ठेवा की ज्यावेळेस लिस्ट लागेल त्या पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे. ओके. त्यामुळे हलगर्जीपणा करू नका, अभ्यास सुरू ठेवा. ह्या भरती प्रक्रियेमध्ये पण तेच विद्यार्थी लागले जे कंटिन्यू अभ्यासामध्ये होते, आणि ज्यांनी टाईमपास केला ते आज अशा राऊंडची किंवा ह्या गोष्टीची म्हणजे आज ह्या अशा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले मित्रांनो. कारण की मार्क घ्यायला पाहिजे होते. मार्क जर घेतले असते तर आपल्याला, मला माहिती आहे की सर्वांनाच 150च्यावर आणि 140च्यावर मार्क घेता येणार नाही मित्रांनो. पण तुम्ही चांगला स्कोअर करून जर लागले असते तर आज हे म्हणजे या सरकारची अशी मानसिकता असताना तुमच्या मानसिकतेवर जास्त परिणाम झाला नसता. तर असा प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो. आशा करतो तुम्हाला आवडला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.